कामठी मौदा विधानसभा क्षेत्र से कांग्रेस व महाविकास आघाड़ी अधिकृत उम्मीदवार सुरेश भोयर की चुनावी प्रचार सभा आयोजित की गई। कामठी मौदा विधानसभा क्षेत्र से उम्मीदवार सुरेश भोयर को मिल रहा जनता का भारी समर्थन। तो आइए देखते हैं हमारे विराट न्यूज लाइव की यह खास रिपोर्ट। आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात जे लढले होते सुरेश भाऊ भोयरच्या विरोधात ते याच मौदा तालुक्यातील एक कार्यकर्ता ते आमदार झाले। त्यावेळेस सगळ्यांनी परिश्रम घेतल्यानंतरही थोडी कसर कुठेतरी तुमच्या मौदा तालुक्याच्या लोकांनी चांगली कसर दिल्यावरही आम्ही कामठीचे आणि नागपूर तालुका थोडा कमी राहिला। पण यावेळेस आता जयंत दळवींनी सांगितल्याप्रमाणे आणि कामठी आणि नागपूर तालुक्याने जे भरपाई करायला पाहिजे ती भरपाई मौद्यातूनही होत आहे, कामठी आणि नागपुरातूनही होत आहे आणि कोराडी महाजुल्यातूनही होत आहे। तुम्ही ज्या पद्धतीने शक्तिशाली म्हटलं, ज्या पक्षाने एका माणसाला बदलवून शासनाच्या स्तरावर काम करण्याची संधी दिली, त्यांना बदलवून जर त्यांना काम कार्यकर्ता सक्रिय नाही आणि म्हणून त्यांनी बदल केला असेल असं आपण थोड्या वेळात सांगू। पण त्यांना काही दिवसानंतर मोठं पद देऊन त्यांचं पुनर्वसन केलं आणि पुनर्वसन केल्यानंतर त्यांना आमदारकीचं पद दिलं। एमएलसीचे त्यांच्याजवळ आज एमएलसीचं पद आहे, पण त्यांच्याजवळ एक पद असेल तर त्यांच्याच पक्षाचा तो कार्यकर्ता 5 वर्ष या ठिकाणी माजी आमदार म्हणून आता ते झाले, तर त्यांना न लढवता जर यांना लढवलं, या दोन्हीची तुलना जर केली तर कुठेतरी सक्रिय कार्यकर्त्याला निष्क्रिय करणं आणि निष्क्रिय कार्यकर्त्याला सक्रिय करणं ही भाजपाची वृत्ती काही नवीन नाही, हे जुनीच वृत्ती आहे। नागपूर शहरामध्ये पश्चिम नागपूरचा फक्त एक मतदारसंघ भाजपाकडे नेहमी राहत होता, पश्चिम नागपूर। तिथं कधीही काँग्रेसनं त्यांना एकही मतदारसंघ दिला नव्हता, पण एक पश्चिम नागपूरचा मतदारसंघ त्यांना बहुजन समाजाच्या माणसाला उमेदवारी दिली आणि तो उमेदवारीचा मतदारसंघ त्यांच्या हाती गेला। काय झालं, हळूहळू करून त्यांनी नागपुरात पाय पसरले आणि भाजपची जे शक्तिशाली जे म्हणतो आपण त्यांचे जे धोरण आहे की बहुजन समाजाला जवळ करणे, बहुजन समाजामध्ये जातीमध्ये फूट पाडणे आणि मग आपल्या पक्षाचं हळूहळू पक्ष मजबूत करणे। पण आमचा काँग्रेस पक्षही या सगळ्या गोष्टीला ओळखून होता, परंतु कालांतराने काँग्रेसमध्ये अनेक विचारांचे लोक आले, अनेक प्रस्थापित लोकांची सत्ता झाली आणि त्या प्रस्थापित लोकांचेच मतभेद झाल्यामुळं थोडेसे आपण विभागले गेलो आणि त्याचा नेमका फायदा या महाराष्ट्र राज्यामध्ये कधी नव्हे तो 95च्या राजकारणामध्ये 95 साली या राज्यामध्ये भाजप फिरण्याचं सरकार पहिल्यांदा आलं। देशाची हाच प्रकार घडला। 70-78च्या राजकारणाच्या काळात, इंदिराजीच्या काळात देश पातळीवर सुद्धा असे काही लोक एकत्र आले आणि त्यांनी ते जनता पार्टीचं त्यावेळेस शासन चालवलं। पण तुम्हाला सांगतो, केंद्रात कधीही भारतीय जनता पार्टीचं शासन आल्यावर पूर्ण वेळ सरकार चाललं नाही। कधी 19 महिने 19 दिवस आणि अटल बिहारी वाजपेयीचं 13 दिवस म्हणजे सरकार चाललं तर देशाच्या लोकांनी मान्य केलं की काँग्रेस पक्ष या देशाला स्वातंत्र्य करू शकतो, काँग्रेस पक्ष या देशाची पंचवार्षिक योजना आणू शकतो। काँग्रेस पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये या घटनेचं संविधान लिहिलेलं आहे, घटना स्थापन झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाने बहुजन समाजाचा विकास कृषी क्षेत्र असो, औद्योगिक क्षेत्र असो, शिक्षण क्षेत्र असो, ते आरोग्य क्षेत्र असो, हे केंद्रातील दिसलेलं आहे आणि राज्याचं दिसतच आहे। आज लोक बोंबलतात आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, बेरोजगारी युवकांना कामं मिळते नाही, महागाई, आमच्या या भगिनीला विचार महागाई काय असते आणि ते या सगळ्या याच्याने स्वस्थ जनता आहे आणि जनतेला जास्त वेळ सांगायची गरज राहिली नाही आणि लोक सुशिक्षित झालेले आहेत। लोकांना कळायला लागलं आहे का काँग्रेसमध्ये आणि भाजपामध्ये काय फरक आहे। भाजपा नुसतं प्रचाराचा पक्ष झालेला आहे, कार्यकर्त्याचा किंवा काम करण्याचा पक्ष नाही। अलीकडे तो धनाच्या लोकांचा पक्ष झालेला आहे आणि काही दिवसांत किंवा ठेकेदाराचा पक्ष अत्यंत ठेकेदार लोक त्यांच्या जवळ जातात, हा हे काही सांगायची गरज नाही। आणि काँग्रेस हा सुरुवातीपासून निष्ठावान काम करणारे, समाजसेवा करणारे, जनतेमध्ये जाऊन मिसळणारे, असं कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप नसणारे असे लोक काँग्रेसमध्ये राहिले। आता भाजपमध्ये एक तणाव झाली आहे की 2 पक्ष ज्यांनी सोडले त्यांच्यातले ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहे अचानक मंत्री दिले या भाजप सरकारने आणि आज सिद्ध झालं की भ्रष्टाचार लोकांचा मंत्रिमंडळामध्ये जर समावेश केला असेल तर यात
भाजपच्या जी आघाडी आहे महायुती आहे यांच्या सरकारमधले मंत्री सगळे भ्रष्टमंत्री आहेत जवळ आहे. एकीकडे मोदी आणि योगी काल सांगून गेले की आमचा फक्त भ्रष्टाचार नाही आहे, देशाला एक करणार आहे, एक आहे तो नेक आहे, एक आहे तो सेफ आहे. आणि कशातून आले तिथं तुम्ही ह्या देश एकत्र करण्याकरता महात्माजी तुम्ही गोळी मारणारे पक्ष, इंदिराजीची हत्या करणारे तुम्ही लोक, राजीवजीची हत्या त्यासाठी झाली. राष्ट्रीय एकात्मता जे हिंदुस्थान राष्ट्र एकत्र ठेवायचं होतं, राष्ट्र अखंड राम जीवाची बाजी देणारे काँग्रेसचे नेते त्यांना मारणारे हत्या करणारे तुम्ही लोक, आणि तुम्ही देशाला तुकडे करू नका, एक राहा अशा घोषणा करता. असं करून तुम्ही समाजामध्ये जातीमध्ये वैमनस्य निर्माण करत आहे, जातीमध्ये दंगे कसे होईल, दंगी कसे होईल हे घडवण्याचं काम ते करतायत. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की काँग्रेससारखा पक्ष नाही, काँग्रेससारखे नेते नाही आणि काँग्रेससारखे उमेदवार नाही. आमचा उमेदवारी जुना असल्यामुळं त्याच्याबद्दल जास्त सांगण्याची काही गरज नाही. त्यांचा उमेदवार नवीन आहे त्यांना सांगू द्या की त्यांची तिकीट काय करतील आणि ते चांगले उमेदवार आहेत की नाही आहे. पण आमचा उमेदवार चांगला आहे. मागे 1,10,000 होते, आता त्यांच्यामध्ये 50,000 आकडा हा वाढणार आहे. धन्यवाद. जय हिंद जय भारत.